राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चाकरता 6,522 कोटींची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधानसभेत सादर केलाय। राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्वच घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अर्थसंकल्पात रेल्वे मार्गाच्या विकासाला, गडकिल्ल्याच्या विकासाकरता तरतूद करण्यात आली आहे। तसंच अयोध्या आणि श्रीनगरमध्ये आपण महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली। तर या अर्थसंकल्पानं महाराष्ट्राच्या पदरात काय पडलंय पाहूया। 2024-25च्या बजेटमध्ये एकूण खर्चासाठी 6,522 कोटींची तरतूद करण्यात आली। वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत शिधापत्रिकेवर एका साडीचं वितरण करण्याची घोषणा करण्यात आली। राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। 11 गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठीचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडण्यात आला। सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू असल्याची माहिती देण्यात आली। रत्नागिरीच्या मिरकडवारा बंदराचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे। तर नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा हा मार्च 2025 पर्यंत सुरू होणार आहे। रत्नागिरीतील भगवती बंदरासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली। तर मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली। तर निर्यात वाढीसाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली। मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत 196 कोटींची तरतूद करण्यात आली। तर उद्योग विभागासाठी 1021 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 11 मोठे, 8 मध्यम, 29 लघु सिंचन प्रकल्पांची कामं सुरू आहेत। याशिवाय सामान्य प्रशासन विभागाला 1432 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर 100 प्रवेश क्षमतेची नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत। ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली। याशिवाय कोल्हापूर, सांगलीत पूर रोखण्यासाठी 2300 कोटींची तरतूद करण्यात आली। तर सागरमाला योजनेअंतर्गत रेडिओ क्लब जेट्टीसाठी 229 कोटी, नागपूरप्रमाणे पुण्यातील औंधमध्ये एम्सची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली। तर अयोध्या, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली। याशिवाय 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत। फलटण, पंढरपूर, जालना, जळगाव, कांपा, चिमूर, वरोरा, नांदेड, बिदर अशा रेल्वेंसाठी 50% आर्थिक सहभागाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली। तर जालना, खामगाव, नांदेड, हिंगोली, आदिलाबाद, माहूर, वाशिम, मूर्तिजापूर, यवतमाळ, शकुंतला रेल्वे जोडण्यात येणार आहे। तर पुणे, लोणावळा रेल्वे मार्गिका 3 आणि 4 साठी 50% आर्थिक सहभागाची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे। राज्यात 7500 किलोमीटर रस्त्यांची कामं करण्यात येणार आहेत। तर गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब जेट्टीसाठी 229 कोटी 27 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाला 3875 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर वन विभागाला 2507 कोटी रुपयांची तरतूद, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून 8,50,000 नवीन सौर कृषी पंपाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। याशिवाय बहुजन कल्याण विकास, अल्पसंख्याक विकास विभागाला 5,180 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।